संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावा भारत भूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेशनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, दीघनिकाय या ग्रंथातील ब्रह्मजाल सुत्ताचा अभ्यास आपण सध्या करीत आहोत। या ब्रह्मजाल सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी भिक्षूंना उपदेश केला की जर कोणी पृथकजन सामान्यजन बुद्धांबद्दल, त्यांच्या चुल्लशिलाबद्दल, मध्यमशिलाबद्दल किंवा महाशिलाबद्दल जर प्रशंसा करत असतील, स्तुती करत असतील, तर तुम्ही भारावून जाऊ नका, तुम्ही भावना विवश होऊ नका, कारण ते तुमच्या दुःखमुक्तीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा असेल। तुम्ही स्थितप्रज्ञ राहिलं पाहिजे। यानंतर भगवान बुद्ध त्या भिक्षूंना आणखीन महत्त्वाचा उपदेश करतात, जो या ब्रह्मजाल सुत्तातील महत्त्वाचा बिंदू आहे। जसं मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की ब्रह्मजाल सुत्तामध्ये याची जी विषय आहे, याचा जो विषय महत्त्वाचा विषय आहे की बुद्ध काळातील जे 62 संप्रदाय होते, त्या 62 संप्रदायांच्या तत्वांचं खंडन भगवान बुद्धांनी या ब्रह्मजाल सुत्तामध्ये सांगितलेलं आहे। या 62 संप्रदायांपैकी जे 18 संप्रदाय होते ते भगवान बुद्ध म्हणजे जे 18 संप्रदाय होते ते मनुष्य जीवनाच्या पूर्वजन्माबद्दल सांगायचे, भूतकाळाबद्दल सांगायचे, आणि 44 संप्रदाय होते ते मानवी जीवनाच्या पुढच्या जन्माबद्दल म्हणजे भविष्य काळाबद्दल सांगायचे। असे एकूण हे 18 संप्रदाय भूतकाळाबद्दल सांगणारे आणि 44 संप्रदाय भविष्य काळाबद्दल पुढच्या जन्माबद्दल सांगणारे, असे एकूण 62 संप्रदाय त्या प्राचीन काळात, त्या बुद्ध काळामध्ये या भारत देशात प्रचलित होते। त्यापैकी काही संप्रदाय आज पण आहेत, काही संप्रदाय तर काळानुरूप नष्ट झाले, संपले, पण काही संप्रदाय आजही भारतामध्ये आहेत। या 62 संप्रदायांच्या विचारांचा पगडा तत्कालीन जनमानसांवरती होता। हे 62 संप्रदाय म्हणजे एक व्यक्ती की तो कोणत्या तरी संप्रदायाला फॉलो करणारा होता, एक व्यक्ती तो कोणत्या ना कोणत्या संप्रदायाचा अनुयायी होता। या 62 संप्रदायांपैकी कोणत्या ना कोणत्या संप्रदायाला तो फॉलो करायचा। या 62 संप्रदायांच्या विचारांचं खंडन भगवान बुद्धांनी या ब्रह्मजाल सुत्तामध्ये केलेलं आहे। आता मागच्या धम्मदेशनेमध्ये आपण या 62
संप्रदायांचे तत्व काय आहे ते बघितलं. तर पूर्ण 62 संप्रदायाचं तत्व सांगत बसलो तर तेवढा आपल्याकडे वेळ पण नाही आहे आणि खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. ते आत्म्याचे 4 प्रकार, जीवात्माचे 6 प्रकार, 12 असे खूप त्याच्यामध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत. त्याच्यामुळे आपण केवळ या 62 संप्रदायांपैकी जे मुख्य 6 संप्रदाय होते की ज्यांचा जनमानसांवरती पगडा होता, मनावरती पगडा होता, ते मुख्य 6 संप्रदायाचं विवेचन आपण कालच्या धम्मदेशनेमध्ये ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे. त्यापैकी पुरण काश्यप, त्याचा अक्रियवाद आपण बघितला की ना पुण्य आहे ना पाप आहे, कशाचा पण क्रिया होत नाही, त्या पुरण काश्यपाचा अक्रियवाद आहे. आपण मक्खली गोसालचा नियतीवाद बघितला. नियती म्हणजे नशीब, तुमचं सुख तुमचं दुःख सगळं तुमच्या नशिबावर आहे, तुमच्या नियतीवर आहे, तो त्याचा नियतीवाद होता. त्यानंतर आपण अजित केसकंबलचा उच्छेदवाद बघितला. उच्छेद म्हणजे समूळ नष्ट होते, म्हणजे माणूस एकदा काम मेला, मृत्यूला प्राप्त झाला की त्यानं केलेलं पुण्यही नष्ट होते, त्यानं केलेले पापही नष्ट होते, उच्छेद झाला, नष्ट झाला. तो उच्छेदवाद पण आपण बघितला. त्यानंतर पकुध कच्चायन, त्याचा अन्योन्यवाद सुद्धा बघितला. अन्यवाद की हे शरीर 7 अंगांनी बनलेलं आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख, दुःख, आत्मा हे अन्य आहे. आणि त्याने सुद्धा सांगितलेलं आहे की कोणत्याही घटकाचा प्रभाव दुसऱ्या घटकावरती होत नाही, म्हणजे त्याचाही अन्योन्यवाद जो आहे तो पण आपण कालच्या धम्मदेशनेमध्ये बघितला. संजय बेलट्टीपुत्त, याचे जे 2 प्रमुख शिष्य होते सारीपुत्त आणि महामुग्गलायन, जे भगवान बुद्धांचे प्रमुख शिष्य झाले, पटशिष्य झाले, त्या संजय बेलट्टीपुत्ताचा अमरा विक्षेपवाद तो सुद्धा आपण काल बघितला. म्हणजे संशय, कोणी म्हटलं पुण्य आहे तर हो हो, मला वाटलं आहे तर मी हो म्हणेल, मला वाटलं पुण्य नाही आहे तर मी नाही म्हणेल. संशय, तो संशयवाद म्हणजेच अमरा विक्षेपवाद, तो सुद्धा आपण काल बघितला. आणि निघंटनाथ पुत्त म्हणजे आजचे जैन संप्रदायाचे जे लोक आहेत, निघंटनाथ पुत्त, त्यांचा चातुर्यम संवरवाद सुद्धा आपण बघितला. हे 4 गोष्टी, हिंसा, चोरी, व्यभिचार आणि परिग्रह, या 4 गोष्टींवरती संयम बाळगेल तो त्याच्या मागच्या जन्माच्या कर्मातून मुक्त होईल. अशा प्रकारचे हे चातुर्यम संवरवाद सुद्धा आपण कालच्या धम्मदेशनेमध्ये पाहिलेला आहे. तर या ब्रह्मजाल सूत्रामध्ये जे 62 संप्रदाय सांगितलेले आहेत, यापैकी हे मुख्य 6 संप्रदाय होते की जे प्रमुख होते, ज्यांच्या जनमानसांवरती प्रमुख पगडा होता. तेव्हा आपण एक बुद्धिजीवी म्हणून जेव्हा भगवान बुद्धाच्या तत्वांची तुलना या 62 संप्रदायांसोबत करतो, त्या अगोदर आपल्याला हे जाणावं लागेल की बुद्ध काळामधले जे लोक होते त्या लोकांच्या मनावर कोणत्या विचारांचा पगडा होता, कसे ते लोक होते. बुद्ध काळातले लोक म्हणजे कसा विचार करायचे, बुद्ध काळातले जे लोक होते, त्यावेळेची जनता होती, ते लोक होते कसे, त्यांच्या मनावर कोणत्या विचारांचा पगडा होता, ते लोक कसे आचरण करायचे, ते लोक कसा विचार करायचे, हे सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे ना. कारण आपण पाहतो की आपला जो लोकसमुदाय आहे, या लोकसमुदायांवरती कोणत्या ना कोणत्या संप्रदायाचा पगडा असतो की नाही. कोणत्या ना कोणत्या संप्रदायाला तो फॉलो करतो ना, कोणत्या तरी धर्माला फॉलो करतो, कोणत्या संप्रदायाला फॉलो करतो, कोणत्या पंथाला, कोणत्या उपपंथाला, कोणत्या ग्रुप्सला फॉलो करतो तो. तर बुद्ध काळातले लोक हे कोणत्या विचारांचे होते, बुद्ध काळातले लोकांच्या मनावर कोणत्या विचारांचा पगडा होता, ते आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की भगवान बुद्धांनी अशा काळामध्ये, म्हणजे किती कठीण होतं बघा, की या 62 संप्रदायांच्या तत्वांचं खंडन करणं बुद्धाला किती कठीण गेलं ते. त्या काळामध्ये आजही बघा, जर एखाद्या दगडाला जर शेंदूर लावला, 2-4 फुलं ठेवले, तर लोक लगेच असे हात जोडतात, आहे की नाही. त्याला तुम्ही कितीही समजावून सांगा
अरे भाऊ ते दगड आहे, त्याच्यात कोणता देव नाही आहे, कितीही समजावून सांगा तो ऐकतो का? ऐकत नाही. का बरं? कारण त्याच्या मनावर त्या विचाराचा पगडा झालेला आहे ना. मग बुद्ध काळातले जे लोक होते, त्या बुद्ध काळातल्या लोकांचं मन म्हणजे त्याची मानसिकता कशी होती, त्या लोकांची सायकोलॉजी कशी होती, कसे ते लोक विचार करायचे, ते सुद्धा आपण जाणलं पाहिजे. तर तुम्ही या 6 संप्रदायांचं तत्व काय आहे हे तुम्हाला मी काल सांगितलं. काही कठीण नाही आहे, सोप्या शब्दात तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. यावरून तर तुमच्या लक्षात येईल की बुद्ध काळातले लोक कसे होते. म्हणजे एवढं काही कठीण नाही आहे. बुद्धाच्या काळातले लोक कसे होते, तर हे थोडंसं आपण समजून घेऊया की बुद्ध काळातल्या लोकांची विचारसरणी कशी होती. तुम्ही जर आता थोडं चिंतन कराल की हे जे 62 संप्रदाय आहेत किंवा हे जे 6 संप्रदाय मी तुम्हाला सांगितले, या 6 संप्रदायांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, किंवा जे 62 संप्रदाय होते त्या सगळ्या 62 संप्रदायांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे त्या सर्व पंथांमध्ये. ती गोष्ट म्हणजे हे सगळे संप्रदाय आत्म्यावर विश्वास करीत होते. सगळे संप्रदाय. आणि हे जे मी तुम्हाला 6 संप्रदाय सांगितले ना, हे 6 संप्रदाय सुद्धा आत्म्यावरच विश्वास ठेवणारे होते. आत्मा, हे सगळे 62 संप्रदाय आत्म्यावरती विश्वास ठेवणारे होते. म्हणजे तुम्ही असं करा तर तुमच्या आत्म्याला मोक्ष मिळेल, तुम्ही तसं करा तर तुमचा आत्मा मुक्त होईल, तुमचा मागच्या जन्मातला आत्मा असा, तुमच्या पुढच्या जन्मातला आत्मा असा, तुमच्या आत्म्याला स्वर्ग मिळेल, अमक ढमक तमक. सगळं काही कशावर होतं? फक्त आत्म्यावर. जरी हे 62 संप्रदाय यांनी आपली दुकानं वेगवेगळी लावली असतील, तरी यांचं सूत्र एकच होतं, ते म्हणजे आत्मा. या सर्वांमध्ये कॉमन थिंग आहे आत्मा. म्हणजे यांनी आत्म्याच्या मोक्षावरती जोर दिलेला आहे सगळेजण. म्हणजे ह्या मानवी जीवनाचं काही घेणदेण नाही. म्हणजे डेट ऑफ बर्थ, तुमच्या जन्मतारखेपासून तर डेट ऑफ डेथ, तुमच्या मृत्यूच्या तारखेपर्यंत हा जो मधला काळ आहे ना, ज्याला आपण म्हणतो जीवन, मानवी जीवन, ह्या मानवी जीवनाला सुखी कसं करावं हे कोणी सांगत नाही. काय सांगतात? तुमचा आत्मा, तुमचा आत्मा, तुमच्या आत्म्याचा मोक्ष झाला पाहिजे, तुमच्या आत्म्याचा मोक्ष असला पाहिजे. म्हणजे या 62 संप्रदायांनी सर्व काही फक्त एकच सांगितलेलं आहे, ते म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुमचा जो आत्मा आहे, हा आत्माला मोक्ष प्राप्त करून द्यायचा. मोक्ष, आता मोक्ष प्राप्त करून देणं म्हणजे काय? मोक्ष प्राप्त करून देणं म्हणजे तुम्ही मेल्यानंतर तुमचा आत्मा मरत नाही, शरीर मरते. म्हणजे यांची विचारसरणी अशी कॉमन आहे. आत्मा अमर आहे, आत्मा अमर आहे, तुमचे शरीर मरते, आत्मा शरीरातून बाहेर निघतो. आणि त्याला जर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती करून द्यायची असेल तर ती त्याची खरी मोक्ष प्राप्ती आहे. आणि मग या मोक्ष प्राप्तीसाठी काय? म्हणजे तुमच्या जीवनामध्ये आत्म्याचं अस्तित्व यांनी मान्य केलं. पहिली गोष्ट ही कॉमन थिंग आहे यांच्यामध्ये, आत्मा. आता प्रत्यक्षात आत्मा कोणी बघितला नाही, प्रत्यक्षात आत्म्यासोबत कोणी वार्तालाप केला नाही, पण लोक विश्वास ठेवतात. लोक विश्वास ठेवतात ना, आजही लोक आहेत ना. त्याच काळामध्ये काय आजही लोक, आपण थोडेसे बुद्धिजीवी लोक आहोत की याचं चिंतन करतो. आपण बौद्ध म्हणून आपण या गोष्टीचं चिंतन करतो, बाकी लोक चिंतन करत नाही. बाकी सगळे लोक आत्मवादी आहेत, सगळे लोक आत्मवादी आहेत. बघा, प्रत्येक जणाला वाटते की माझा आत्मा हा सुखी झाला पाहिजे, मेल्यानंतर मला स्वर्ग मिळाला पाहिजे. ते जे ब्रह्मतत्व म्हणतात, ब्रह्मतत्व, माझा आत्मा त्या ब्रह्मतत्वाशी विलीन झाला पाहिजे आणि मी या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त झालो पाहिजे. म्हणजे आत्म्याचं अस्तित्व मान्य करणारे हे सगळे 62 संप्रदाय होते. हे यांच्यामध्ये कॉमन थिंग आहे. आता पहिली गोष्ट तर यांच्यामध्ये कॉमन आहे आत्मा, बरोबर आहे. आता जिथं आत्मा आला तर तिथे आत्म्याचा मोक्ष पण आला ना, कारण यांचं तेच म्हणणं आहे ना, मोक्ष. हे 62 संप्रदाय कशावर जोर देतात की तुमच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त झाला पाहिजे, तुमच्या आत्म्याला स्वर्ग प्राप्त झाला पाहिजे, तुमच्या आत्म्याला ते ब्रह्मतत्व असते त्याच्यात तो विलीन झाला पाहिजे, मोक्ष मिळाला पाहिजे.
तर मोक्ष मिळायला पाहिजे ते काय अशी हाताची घडी करून तोंडावर बोट ठेवून काय सहज मिळणार आहे काय मोक्ष? काहीतरी करावं लागेल ना, कुछ तो करना पडेगा ना. काहीतरी करावं लागेल ना. का सहज काय तुमचा आत्मा मोक्ष मिळणार आहे का आत्म्याला? काहीतरी करावं लागेल. मग आत्म्याच्या मोक्षासाठी कर्मकांड आले. म्हणजे आत्मा आला, आत्म्याच्या सोबत सोबत हळूहळू कर्मकांड आले. तर या आत्म्याच्या मोक्षासाठी काय काय कर्मकांड करतात, आजही करतात लोक. आता बघा ते पुढच्या महिन्यात मला वाटतं काहीतरी पितृपक्ष काहीतरी येणार आहे ना. तुम्ही ते करतात? तुम्ही नाही करत. तुम्ही नाही करत. बाकीच्यांची गोष्ट सांगतो मी. पितृपक्ष करतात ना लोक. पितृपक्षामध्ये काय करतात लोक? की जर माझ्या त्या मेलेल्या बापाला, आजोबाला, पंजोबाला त्याला जर भजी आवडत असतील, भजे, पापड, अजून पुरणपोळी, अजून काय तर थोडं चिकन मटन खात होता तो बिचारा, जाऊ द्या. म्हणजे आत्म्याला मिळालं पाहिजे ना. आत्म्यापर्यंत गेलं पाहिजे ना. तर कोण घेऊन जाते? कावळा घेऊन जाते. पितृपक्षामध्ये लोक मग ते एका आत्म्या म्हणजे मेलेल्या माणसाच्या आत्म्याला मोक्ष मिळावं म्हणून तो उपाशी राहावं नाही, त्याला हे जेवण मिळालं पाहिजे म्हणून. तिकडे मिळत नाही ना, स्वर्ग नरकामध्ये मिळत नाही हे पापड लोणचं, मिळत नाही. इकडे मिळते ते पृथ्वीवरती. तर ते मग ताट सजवतात, मग त्या ताट घेऊन जातात कुठं वरती स्लॅबवर घेऊन जातात. कावळ्याची वाट पाहतात की कावळ्याने याव, म्हणजे माझा जो मेलेला बाप आहे, पंजोबा आहे, जे कोणी आहे तो कावळ्याच्या रूपाने येईल आणि त्या ताटामध्ये तोंड घालेल. ते सगळं थोडं थोडं टेस्ट करेल चखना म्हणून. आणि मग काय होईल, बरोबर ते त्याच्या त्या मेलेल्या माणसापर्यंत पोहोचेल. म्हणते माझ्या बापाला, माझ्या त्या मेलेल्या माणसाच्या याला आत्म्याला मोक्ष मिळाला. हे पित्र करतात लोक. म्हणजे हे पित्रदान पण करतात. म्हणजे एवढं सोपं आहे का हो, की एखादा व्यक्ती म्हणजे मेल्यानंतर कावळा बनवून येईल. म्हणजे आपण आपल्या बापाला मेल्यानंतर असंच समजायचं काय कावळा बनवून येईल म्हणून? किंवा पंजोबा असेल, आजा असेल, कोणीही असेल की तो कावळा बनवून येईल आणि ते शिवेल ते अन्न आणि त्याच्यापर्यंत ते आत्म्यापर्यंत जाईल. अरे किती कर्मकांड आहे हे. किती कर्मकांड आहे. याचा ग्लोबल वॉर्मिंगमुळे आता कावळे पण नष्ट होऊ लागले हळूहळू. म्हणजे कावळे कुठे दिसतात तुम्हाला? कावळे कुठे दिसतात कावळे? हो काहीतरी कुठेतरी दिसतात. ते चिमण्या नष्ट झाल्या. चिमण्या नष्ट झाल्यानं कावळे पण नष्ट होत आहे. म्हणजे आता हळूहळू आत्म्याचा मोक्ष कठीण होणार आहे. आता आत्म्याला काही मोक्ष मिळणं कठीण आहे. काहीतरी कर्मकांड करावं लागेल. बघा असे कर्मकांड आहेत. पितृपक्षामध्ये करतात ना असे कर्मकांड. काही लोक पिंडदान करतात. बघा किती कठीण आहे बघा. आजही लोक या मानसिकतेमध्ये आहेत. 2500 वर्षापूर्वी बघा काय त्या लोकांची मानसिकता असेल. आपण तरी या गोष्टीचा विचार, आपण वाचलो, बुद्धानं आपल्याला वाचवलं, बाबासाहेबांनी आपल्याला वाचवलं. नाही तर आपल्याही मागे असे हे कर्मकांड राहिले असते. बघा दिवा लावतात लोक आत्म्याच्या मोक्षासाठी. दिवा, आणि कुठं जिथं मेला ना तिथंच लावतात दिवा. तिथंच लावतात दिवा. मुंबईमध्ये एक जण मरण पावला सार्वजनिक संडासात. तिथं सार्वजनिक संडास असतात ना. सार्वजनिक संडासात बसला, अटॅक आला आणि तिथंच मेला. आणि मग बिचारा त्याच्या आत्म्याला मोक्ष मिळावा म्हणून घरच्या लोकांनी दिवा जाळला. जिथं बसून मेला तिथंच तो दिवा लावला की जेणेकरून हीच जागा तिथं मेला. तर तेव्हापासून लोकांनी तिथं जाणंच बंद केलं. सांगा, जाणं बंद केलं. कारण अरे दिवा आहे ना, दिवा आहे तो इथंच भटकत आहे, त्याची आत्मा इथंच येते. म्हणजे तिथं सिस्टीम नाही ना, स्वर्ग नरकामध्ये सिस्टीम नाही आहे, इथंच येते. विचार काय लोक भिवू लागले हो. होतात ना असे प्रकार. आता तुम्ही करता का मला माहित नाही, आपण तर बुद्धिजीवी लोक आहोत, पण असे प्रकार आहेत. असे प्रकार आहेत बघा. हे विचार करा, आज लोक जर असे करतात तर 2500 वर्षापूर्वी लोकांची मानसिकता कशी असेल. म्हणजे जिथे आत्मा आला तर आत्म्याच्या सोबत आत्म्याच्या मोक्षासाठी कर्मकांड आले. आता हे कर्मकांड आले, कर्मकांड तुम्हाला जमत नाही ना. मग कोण करणार कर्मकांड? कोणतरी पुरोहित, कोणतरी ब्राह्मण, कोणतरी ऋषी मुनी हेही आले
आणि यांचा बिझनेस सुरू झाला. म्हणजे ह्या गोष्टींचा पगडा होता बघा त्या काळातल्या लोकांवरती. आत्मा आला, आत्म्याच्या मोक्षासाठी कर्मकांड आले, आणि आत्म्याच्या मोक्षासाठी कर्मकांड आले. आता तुम्ही कर्मकांड बरोबर करता की नाही, पित्र ठेवता की नाही, तुम्ही दिवा लावता की नाही, हे सगळं पाहते कोण? तो वरती आहे म्हणते एक जण, त्याला लोक कोणी म्हणतात परमेश्वर, कोणी म्हणतात ईश्वर, कोणी म्हणते गॉड, कोणी काय काय त्याला नाव देतात. तो आहे म्हणते जगत जेता, तोच आहे म्हणते जगत जेता, तोच आहे जगाचा कल्याण करता, एकमेव भगवान, एकमेव ईश्वर, एकमेव गॉड, एकमेव परमेश्वर आहे. तो सगळं पाहतो की बरोबर कर्मकांड करत आहात की नाही, बरोबर पित्र घालत आहात की नाही. म्हणजे काय झालं की आत्मा आला, आत्म्यासोबत आत्म्याच्या मोक्षासाठी कर्मकांड आले, आणि याच्यासोबत बरोबर तो ईश्वरवाद आला. कोण? ईश्वरवाद. म्हणजे लोकांनी तो ईश्वरवाद आणला की हे जे सगळे जे कोणी करते ना, हे कोण करते? म्हणजे मोक्ष कोण देते तुम्हाला? आत्म्याला मोक्ष कोण देते? तो ईश्वर. त्याला फक्त नाव वेगवेगळे आहेत. काही लोक त्याला परमेश्वर म्हणतात, काही लोक गॉड म्हणतात, काही लोक अल्लाह म्हणतात, काही लोक ईश्वर म्हणतात. म्हणजे तोच आहे जगत जेता, त्यानेच या जगाची निर्मिती केली, त्यानेच तुम्हाला आम्हाला बनवलं, तोच आमचा पालन करता, तोच आमचा रक्षण करता, तोच आम्हाला जन्मास घालणार, तोच आम्हाला मारणार, आणि तोच आमच्या आत्म्याला मोक्ष देणार. म्हणजे हा ईश्वरवाद सुद्धा पुढे टाकण्यात आला बघा. म्हणजे बघा बुद्ध काळातल्या लोकांची मानसिकता कशी होती? आत्म्यावरती विश्वास, त्याच्यानंतर आत्म्याच्या मोक्षासाठी कर्मकांडावरती विश्वास, आणि आत्म्याला मोक्ष देणारा कोण? तर तो ईश्वर, ज्याला जगत जेता म्हणतात, तो ईश्वर, तो परमेश्वर. म्हणजे त्या काळातल्या लोकांच्या मनावर ईश्वरवादाचा सुद्धा पगडा होता. हे सगळे 62 संप्रदाय सारखेच आहेत, फक्त दुकाने वेगवेगळी आहेत, पण यांची विक्री जी आहे ही सारखीच आहे. आत्मा, आत्म्याचे मोक्ष, त्याच्यासाठी कर्मकांड, आणि हळूच हा ईश्वरवाद आला बघा. तर हा ईश्वरवाद सुद्धा सर्वात मोठा धोकादायक आहे. कोरोनापेक्षा पण सर्वात मोठा जर कोणता आजार असेल ना, हा ईश्वरवाद आहे. सर्वात मोठा भयानक आजार जर असेल, हा ईश्वरवाद आहे. या ईश्वरवादामुळेच माणसं दुखी आहेत. कारण लोकांना सत्य समजत नाहीये. सत्य काय आहे, मानवी जीवनाचं सत्य काय, असत्य काय, श्रद्धा काय, अंधश्रद्धा काय. फक्त या पृथ्वी तलावर एकमेव असे भगवान बुद्ध आहेत की जे अनिश्वरवादी आहेत. ईश्वराचं अस्तित्व मान्य नाही आहे, ईश्वराचं अस्तित्व मान्य नाही. भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे ईश्वर ही भ्रामक कल्पना आहे, ईश्वर ही म्हणजे फक्त कल्पना आहे. जसं एखादा व्यक्ती आपल्या स्वप्न सुंदरीचा विचार करतो ना, गर्लफ्रेंड, हे उदाहरण दिलेलं आहे बुद्धानं. उदाहरण मी फक्त गर्लफ्रेंड म्हणतो, पण भगवान बुद्धाने उदाहरण दिलं की एखादा व्यक्ती स्वप्न सुंदरीचा विचार करतो की ती माझ्या स्वप्नामध्ये येते, खूप सुंदर आहे, तिचे डोळे खूप सुंदर आहे, तिचं नाक सुंदर आहे, पण लोक बरं राहते कुठं माहित नाही, पण ती माझ्या स्वप्नामध्ये येते, खूप सुंदर आहे, तिचं तोंड खूप, अरे बरं राहते कुठं माहित नाही, पण ती खूप सुंदर आहे. बरं राहते कुठं, तिचं नाव काय, नाव पण माहित नाही, खूप सुंदर आहे, पण राहते कुठं, ती या हवेमध्ये आहे, ती या पानापानामध्ये आहे, ती माझ्या रक्तामध्ये आहे. म्हणजे एखाद्या स्वप्नामध्ये येणाऱ्या स्वप्नसुंदरीप्रमाणे हे भ्रामक गोष्टी या ईश्वरवादाच्या आहेत बघा. ते विचार करा, भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये या ईश्वरवादाचं खंडन केलं. आजही जर तुम्ही लोकांना सांगायला समजावून, लोक ऐकत नाहीत. लोकांचा असा विश्वास बसला ईश्वरावरती, एवढा विश्वास आहे की माझं सगळं काही तेच भलं करणार होतं. भगवान बुद्धाने खंडन केलं बघा. ईश्वरवादी होणं सोपं आहे, म्हणजे मी ईश्वराला मानतो, तोच माझा सगळं काही जगत जेता आहे असं म्हणणं सोपं आहे. तुम्हाला कोणी प्रतिप्रश्न विचारणार नाही. पण मी ईश्वराला मानित नाही, ईश्वर या संकल्पनेवरती माझा विश्वास नाही असं म्हणण्यासाठी डेअरिंग लागते, प्रखर बुद्धिमत्ता लागते. हे सहज नाहीये. ईश्वरवादी लोक ईश्वरावरती विश्वास ठेवून हँड्सअप करतात, त्यांना कोणी विचारणार नाही. पण माझा ईश्वरावरती विश्वास नाही, मी ईश्वर मानित नाही असं म्हणण्यासाठी प्रखर बुद्धिमत्ता लागते बघा.
प्रखर बुद्धीमध्ये लागते, हे सहज नाही आहे. त्या काळात भगवान बुद्धांनी या ईश्वरवादाचं खंडन केलं, कारण त्या काळातल्या लोकांच्या मनावरती या ईश्वरवादाचा जबरदस्त पगडा होता. तर असा हा ईश्वरवाद आहे. आणि ईश्वरवाद आला की ईश्वर कुठे राहतो तुम्हाला नाही माहित? कुठेतरी राहतो, मला पण नाही माहित. त्याचा काहीतरी आधार कार्ड असलं तर सांगितलं असं तुम्हाला. कुठेतरी राहतो ईश्वरवाद. आणि तो ईश्वर काय करतो मग? तो ईश्वर या पृथ्वीवरच्या लोकांपर्यंत आपला मेसेज टाकतो, संदेश पाठवतो, संदेश. आणि तो मेसेज, त्याचा जो संदेश आहे कशामध्ये आहे? पुस्तकांमध्ये, धर्मग्रंथांमध्ये, वेद, वेदांगे, उपनिषदे, याच्यामध्ये जे तुम्ही वाचता ते सर्व ईश्वराचं वचन आहे. ते माझं नाही आहे, पुरुषांचं नाही आहे, ते कोणाचं आहे? ईश्वराचं आहे. म्हणजे लोकांच्या मनावर असा विश्वास होता की हे जे वेद, वेदांगे, उपनिषदे आहेत, हे धर्मग्रंथ आहेत, हे कोणी लिहिलेले आहेत? नाही, कोणाचं वचन आहे याच्यामध्ये? ईश्वराचं वचन आहे. हे वेद अपौरुषीय आहेत. तुम्ही बुद्धाने त्याचा धम्मग्रंथात हा शब्द वाचला असेल. वेद जे आहेत हे वेद अपौरुषीय आहेत. म्हणजे हे वेद, वेदांगे, धर्मग्रंथ हे कोणत्या पुरुषानं नाही लिहिले, कोणत्या एका पुरुषानं नाही लिहिले, ते कोण आहे? ईश्वरानं लिहिले. बघा, त्याच्यामध्ये असलेलं प्रत्येक वचन हे ईश्वराचं वचन आहे. आणि म्हणून बघा, आजही ईश्वरवादी लोक त्या ग्रंथांवरती विश्वास ठेवतात. तुम्ही मुस्लिम व्यक्तीला बघा, तो कुराणला बघा किती हात जोडतो, कारण त्या लोकांचा असं विश्वास आहे की कुराणमध्ये जे आहे ते कोणाचं आहे? अल्लाहचं आहे. हिंदू लोक गीता वाचतात, गीता, त्याचा गीतांवरती विश्वास आहे, कारण त्यांना वाटते की गीतामध्ये लिहिलेले जे शब्द आहे ते कोणाचे आहेत? ईश्वराचे आहेत. किंवा मग ख्रिश्चन लोक, त्याचं बायबल आहे, त्यांना असं वाटते की हे बायबल हे कोणाचं आहे? ईश्वराचं आहे. म्हणजे बघा, त्या काळातल्या लोकांची मानसिकता कशी होती. त्या काळात तर मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म नव्हता, हिंदू धर्म, वैदिक धर्म होता. तर वेद प्रामाण्यावरती विश्वास होता लोकांचा. कसा विश्वास होता? कारण हे वेद जे आहे हे वेद कोणाचे आहेत? ईश्वराचे आहेत. हे वेद अपौरुषीय आहेत. आणि अशा प्रकारे या वेदांवरती विश्वास ठेवणारे ते लोक होते. पण जसे जसे या वेदाच्या माध्यमातून लोक समुदाय पुढे गेले, तर काही लोकांनी, आता काही लोक कोण हे तुमच्या लक्षात येईल, मी सरळ सरळ नाव घेत नाही, काही लोकांनी मला जास्त लाभ मिळावा, मला अतिरिक्त लाभ व्हावा, मला अधिक सन्मान व्हावा, यासाठी काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थापायी या वेदांच्या माध्यमातून वर्णव्यवस्था रुजवली. काही लोकांनी वर्णव्यवस्था रुजवली. आणि वर्णव्यवस्था कोणाची आहे? हे पुरुषांनी निर्माण नाही केलेली आहे. कोण निर्माण केली? ईश्वराने निर्माण केली. या तोंडातून ब्राह्मण निर्माण झाला, बाहूतून वैश्य निर्माण झाला, मांडीतून बाहूतून क्षत्रिय निर्माण झाला, मांडीतून वैश्य निर्माण झाला, आणि पायातून शूद्र निर्माण झाला. अशी संकल्पना पुढे आणली आणि त्याला आधार दिला कोणाचा? या वेदामध्ये आहे. हे सगळं वेदामध्ये सांगितलेलं आहे. आणि वेदांवर तुम्ही अविश्वास दाखवू शकत नाही. का? कारण ते वेद ईश्वराचे आहे. वेदांवरती अविश्वास म्हणजे ईश्वरावरती अविश्वास आहे. म्हणून वेदांमध्ये लिहिलेलं आहे वर्णव्यवस्था. तर मग ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य ही वर्णव्यवस्था आली. आणि हीच वर्णव्यवस्था जाती व्यवस्थेची जननी ठरली. त्याच्यामधून जाती व्यवस्था निर्माण झाल्या ना. जाती, ही जी जाती व्यवस्था जी आहे ना, या जाती व्यवस्थेची जननी आहे वर्णव्यवस्था. आणि बुद्ध काळामध्ये हीच वर्णव्यवस्था होती. ही जाती व्यवस्था निर्माण झाली. मग तू त्या जातीचा, तू खालच्या जातीचा, तू हीन जातीचा आहे, शूद्र आहे, हीन जातीचा आहे. अरे तू हीन जातीचा, हे तुझे कर्म आहेत. तू किती धर्माचं आचरण कर, किती चांगला वाग, कितीही पुण्य कर, तू काही दुःखमुक्त होऊ शकत नाही. कारण का? तू खालच्या जातीत जन्मास आलेला आहे म्हणून. आणि मी वरच्या जातीत जन्मास आलो, मी महान आहे, मी श्रेष्ठ आहे, मी कितीतरी पाप केले ना तरी मला काही फरक पडत नाही, कारण माझा उच्च जातीमध्ये जन्म झाला. ही जाती व्यवस्था, असमानता या वर्ण व्यवस्थेमधून समाजामध्ये रुजली. आणि त्या काळातल्या म्हणजे बुद्ध काळातल्या लोक मानसिकतेवरती या वर्ण व्यवस्थेत सुद्धा
जबरदस्त पगडा होता. आपण या ब्रह्मजाल सुत्ताच्या माध्यमातून किंवा बाकी पण काही असे सुत्त आहेत, त्या सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी या वर्ण व्यवस्थेचा प्रखर विरोध केलेला आहे, या जाती व्यवस्थेचा प्रखर विरोध केलेला आहे. असे पण काही सुत्त आपण वाचणार आहोत या दीघ निकायमध्ये. म्हणजे तुम्हाला मी हे सांगतोय की बुद्ध काळातल्या लोकांची मानसिकता कशी होती, म्हणजे त्या 62 संप्रदायांचा कसा पगडा होता, लोक कसे विचार करायचे, ते आत्मवादी लोक होते. पहिली लोक कसे होते, आत्मवादी लोक होते, म्हणजे आत्म्याचं अस्तित्व मान्य करणारे. दुसरं, या आत्म्याच्या मोक्षासाठी कर्मकांडावरती विश्वास ठेवणारे लोक होते. तिसरं, आत्म्याच्या मोक्षासाठी कोण करतो, ईश्वर, त्या ईश्वरावरती विश्वास ठेवणारे म्हणजे ईश्वरवादी लोक होते. चौथं, ईश्वराचे वचन जे आहेत ते वेदामध्ये पाहायला मिळतात, वेद हे अपौरुषीय आहे, यावर लोकांचा विश्वास होता. आणि पाचवं, या वेदांच्या माध्यमातून ही जी वर्ण व्यवस्था समाजामध्ये आली होती, या वर्ण व्यवस्थेमध्ये जाती व्यवस्था रुजली, या जाती व्यवस्थेवरती लोकांचा विश्वास होता. मला म्हणजे तुमच्या आता लक्षात येईल की त्या काळात हे जे 62 संप्रदाय होते, त्या बुद्ध काळातील लोकांची मानसिकता कशी होती, लोकांची तत्कालीन विचार प्रणाली, विचारसरणी कशी होती, हे सगळं तुमच्या लक्षात येईल. मग अशा काळामध्ये की ज्यावेळेस लोक आत्मवादी होते, ज्यावेळेस लोक कर्मकांडवादी होते, लोक ईश्वरवादी होते, लोक वेद प्रामाण्यावरती विश्वास ठेवायचे, लोक कर्मकांडावरती विश्वास ठेवायचे, लोक वर्ण व्यवस्थेमध्ये फसलेले होते, अशा काळात भगवान बुद्धांचा जन्म झाला. त्या काळात भगवान बुद्धांचा जन्म झाला आणि या काळामध्ये भगवान बुद्धांनी स्वतःच्या धम्माची स्थापना केली की जो धम्म आत्मा मानित नाही. हे लक्षात ठेवा, धम्मामध्ये आत्म्याला स्थान नाही आहे. तुम्ही जर बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचाल तर बाबासाहेबांनी स्पष्ट लिहिलं, धम्म म्हणजे काय, अधम्म म्हणजे काय आणि सद्धम्म म्हणजे काय. तर त्याच्यात सांगितलंय ना, अधम्म म्हणजे काय, पहिलंच आहे, आत्म्यावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. बरोबर आहे, आत्म्यावरती विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. ईश्वरावरती विश्वास ठेवणे, ब्रह्मसायुज्य म्हटलं त्याच्यामध्ये, म्हणजे कोणीतरी असा तुमचं पालन करता आहे वरती, त्याला ब्रह्म म्हणतात, ब्रह्मतत्व, ब्रह्मसायुज्यावरती विश्वास ठेवणे हा सुद्धा अधम्म आहे. हे बाबासाहेबांनी इथं स्पष्ट केलेलं आहे. तर विचार करा, ज्या काळामध्ये लोक ईश्वरवादी होते, आत्मवादी होते, कर्मकांडवादी होते, वेद प्रामाण्यवादी होते, वर्ण व्यवस्थावादी होते, अशा काळामध्ये भगवान बुद्धांचा जन्म झाला. भगवान बुद्धांनी आपल्या धम्माची स्थापना केली आणि या धम्माच्या स्थापनेबरोबरच या 62 संप्रदायांचा खरपूस समाचार घेतला, कडाडून विरोध केला. भगवान बुद्ध एकमेव आहेत की ज्यांनी प्राचीन काळातील या 62 संप्रदायांचा प्रखर विरोध केला. एकमेव भगवान बुद्ध आहेत. फक्त भारतातच नाही, या पूर्ण पृथ्वी तलावर, पूर्ण पृथ्वी तलावर. कारण आजही बघा, भारतामध्ये जे जे कोणते संप्रदाय आहेत ना, कोणते पण संप्रदाय घ्या, ते टीव्हीवर तुम्ही पाहता वगैरे, न्यूजपेपरमध्ये येतात, हे सगळे संप्रदाय कसे आहेत, हे असे आहेत, ईश्वरवादी, आत्मवादी. मी तर आता ते आज सकाळी फेसबुकवर एक व्हिडिओ पाहिला, 12-13 वर्षाचा मुलगा आहे, लोकांनी त्याला ईश्वराचं रूप दिलं, याच्यामध्ये ईश्वर आहे, ईश्वराचं रूप, आणि असं 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 ते मोठे मोठे केस, असं असं देवी कशी, देवी देवी अंगामध्ये ते कसे हलवतात लोक, असं जोरदार डोकं हलवून हलवून, डोकं हलवून हलवून, मग तो लोकांचे भविष्य सांगतो. एक तर बाबा असा आहे, डायरेक्ट हनुमानासोबत कॉन्टॅक्ट करतो, याच्यावर लिहितो, सांगतो की नाही, बागेश्वर बाबा, डायरेक्ट हनुमानासोबत त्याचा कॉन्टॅक्ट, बाबा मोठा मोठा हनुमानासोबत कॉन्टॅक्ट त्याचा, असं लिहितो कागदावरती, भविष्य सांगतो. बघा, त्याचा तो शिष्य आहे. 12-13 वर्षाचा पोरग असेल, 12-13 वर्ष, जास्त काही मोठा पोरग नाही आहे. म्हटलं चांगला आहे, कमी वयामध्ये आता मार्केट चांगलं बढिया बनलं, मार्केट पुढे जाऊन प्रगती करणार आहे. हळूहळू मस्त याचा संप्रदाय निर्माण होईल, मस्त पैसावाला होईल, एकदम त्याचं मस्त मार्केट जमलं. बा याला शिकायची गरज आहे ना, IAS IPS ची काही गरज नाही. बाबा साधू बुवा बनणं म्हणजे सगळ्यात सोपं आहे आजच्या काळामध्ये, सगळ्यात सोपं आहे, सगळ्यात सोपं.
बाबा बुवा बनणं सर्वात सोपं आहे आणि एकदम सोपा मार्ग आहे पैसे कमवण्याचा. ब्रह्मजाल सुद्धा मी तुम्हाला सांगितलं ना की कसे हे साधू संन्यासी लोक तुमच्याकडच्या श्रद्धेने घेतलेलं भोजन घेऊन कशी आपली उपजीविका करतात. तर भारतामध्ये हे प्रकार चालू आहे. भारताच्या बाहेर चालत नाही असं. भारताच्या बाहेर चालत नाही, पण भारतामध्ये चालते बघा हे. कारण भारतामधल्याच या लोकांच्या मनावरती या सगळ्या बाबींचा पगडा आहे. तर जेव्हा भगवान बुद्धांनी धम्माची स्थापना केली, या सगळ्या 62 संप्रदायांचा तत्वांचा विचार केला, तर भगवान बुद्धांनी या 62 संप्रदायांच्या तत्वांचं खंडन केलं. तर खंडन काय केलं? सर्वात पहिली गोष्ट, जर तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचाल, त्याच्यामध्ये एक स्पेशल बाबासाहेबांनी एक स्पेशल चॅप्टर बनवलेला आहे. काय की भगवान बुद्धांनी कोणत्या गोष्टी त्याज्य केल्या, भगवान बुद्धांनी कोणत्या गोष्टी स्वीकारल्या आणि भगवान बुद्धांनी कोणता बदल केला. हे चॅप्टर त्याच्यामध्ये आहे. ते वाचा तुम्ही ते चॅप्टर, त्याचं थोडं चिंतन करा की म्हणजे बाबासाहेब किती सुटसुटीत लिहिलं बघा हे, की बुद्धानं कशा पद्धतीने या कोणत्या गोष्टी त्याज्य करणं म्हणजे त्याग करणे, त्याचं खंडन करणे, अमान्य करणे, अस्वीकार्य आहे, अशा कोणत्या गोष्टी आहेत. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की भगवान बुद्धांनी आत्म्याचं अस्तित्व अमान्य केलेलं आहे. पहिली गोष्ट, आत्मा नाही आहे. हे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे लक्षात घेतलं पाहिजे. प्रज्ञेच्या लेवलला तुम्ही हे जाणलं पाहिजे की या जीवनामध्ये आत्मा नावाची अशी कोणती गोष्ट नाही आहे. कारण बुद्ध स्वतः म्हणतात की भिक्षूंनो, मी जेव्हा बुद्ध गयेला त्या बौद्धशाखेत ध्यानाला बसलो होतो, या शरीराचं चिंतन करत होतो. कारण सगळं काही इथंच आहे ना, बाहेर काही नाही आहे. स्वर्ग नरक सगळं हे इथंच आहे. सुख दुःख सगळं इथं आहे बघा, हे डोक्यापासून पायापर्यंत. तर बुद्ध म्हणतात की मी जेव्हा या शरीराची यात्रा केली, अनुलोम प्रतिलोम, या डोक्यापासून पायापर्यंत, पायापासून डोक्यापर्यंत मी या शरीराची यात्रा केली, तर भिक्षूंनो मला या शरीरामध्ये 32 प्रकारचे घटक दिसले. 32 प्रकारचे घटक. केसा, लोमा म्हणजे हे अंगावरचे केस, केसा, लोमा, दंता, नखा, त्वचा, किडनी, फुफ्फुस, छोटे आतडे, मोठे आतडे, दोन्ही किडनी आहेत. त्याच्यानंतर आम्ल म्हणजे आम्लाशय, पित्ताशय, हड्डे आहेत, रक्त आहे, पू आहे, सू आहे, किंवा इतर काही मलद्रव्य आहेत. हे सगळं काही भगवान बुद्धांनी या शरीराची जेव्हा यात्रा केली ना, तर त्यांना 32 प्रकारचे घटक दिसले या शरीरामध्ये, पण आत्मा कुठे नाही दिसला. बुद्ध सांगतात की भिक्षूंनो, या 32 घटकांमध्ये मला आत्मा कुठंच दिसला नाही. कारण भगवान बुद्धांनी हे सांगितलेलं आहे की या जीवनामध्ये आत्मा नाहीये. आत्मा नाहीये, हे भ्रामक कल्पना आहे. ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, अंधभक्ती आहे. आणि लोक बघा, आज लोक, अरे इतके लोक आत्मवादी लोक आहेत बघा. भगवान बुद्धाने आपल्याला वाचवलं, लाखो रुपये आपले वाचले बघा. आणि तुम्ही जर आत्मवादी असाल ना, तर तुमच्या मागे पितृपक्षामध्ये 1 लाखाचा खर्च आहे. 1 लाखाचा खर्च येतो. 1 लाख खर्च येतो. मोक्ष का सहज मिळतो का आत्म्याचा? बरं झालं आपण अनात्मवादी लोक आहोत. त्याचा आत्मवादी लोक असतो ना, तर मग पंडिताला बोलवा, मग दूध, खारका, बदाम, लोणी, शहद, अमक ढमक, काजू, बदाम हे सगळं आणा. त्याची फीज असते, अजून त्याची फीज, त्या सगळ्या यज्ञ याग करा, किंवा मग ते शिरोमुंडन करा, केस अर्पण करा, गंगेला जा, त्या गंगेमध्ये त्याची राख तिथं हे करा. कारण ती गंगा नदी काय डायरेक्ट स्वर्गाशी कनेक्टेड आहे. तिथं राख. तर किती कर्मकांड आहेत, वाचलो बघा आपण. आपले लाखो रुपये वाचले. भगवान बुद्धांचं पहिलं तत्व आहे, या 62 संप्रदायाचं खंडन भगवान बुद्धांनी केलं. आत्म्याचं अस्तित्व अमान्य केलं भगवान बुद्धांनी. भगवान बुद्ध हे अनात्मवादी आहेत. आत्मा बुद्ध मान्य करीत नाहीत. बुद्ध हे अनात्मवादी आहेत. म्हणजे बुद्धानं आत्म्याचं अस्तित्व अमान्य केलं. आता आत्माच नाही आहे, तर मग कर्मकांड करायची गरज आहे का? आत्माच नाही आहे, तर मग आत्मा गेला तर कर्मकांड करायची काही गरजच नाहीये. कर्मकांड करायची गरज नाहीये, तर
तर मग कर्मकांड करण्यासाठी कोणता आम्हाला पंडितही नको, कोणता ऋषीमुनी नको, आम्हाला यज्ञयागही नको, ना खारका बदाम काजू किसमिस आणि ते चंदनाचे लाकडं आणि यज्ञ करा अमक करा काहीच गरज नाही ना. वाचलो की नाही आपण? वाचलो ना आपण. म्हणजे बुद्धानं आत्मा अमान्य केला तर बरोबर आत्म्यासोबत सोबत कर्मकांडही निघून गेले. कर्मकांडाच्या नंतर त्याचे काही त्याच्या गोष्टी घडतात ते सगळं निघून गेलं आणि भगवान बुद्धांनी तिसरं तत्व आणखीन विशेष केलं. या 62 संप्रदायाचं सर्वात मोठं खंडन भगवान बुद्धांनी केलं की भगवान बुद्धांनी हे प्रकटपणे सांगितलेलं आहे की या जगतामध्ये ईश्वर अशी कोणती वस्तू नाहीये. भगवान बुद्ध सांगतात ईश्वर अशी कोणती वस्तू नाही आहे की कोणीतरी तुम्ही कर्मकांड कराल आणि कोणीतरी ईश्वर येईल आणि तुमचं भलं करेल. असं कधी होत नाही. एवढा लॉकडाऊनचा काळ निघून गेला, कोरोनामध्ये लोक असे मुंग्यासारखे मेले, पण आमच्या कोणत्याच ईश्वराला दया आली नाही. लोक हे तिकडे ऋषी प्रयागला जातात, तिकडे प्रयाग ते तिकडे जातात. उत्तराखंडमध्ये अनेक लोक नद्यामध्ये वाहून जातात, तरी ईश्वराला काही दया येत नाही. लोक देवदर्शनाला जातात आणि देवदर्शन करून येत असताना ऍक्सिडेंट होऊन ते लोक गाडीमध्ये मरतात, पण तरी देवाला दया येत नाही. का बरं? का येत नाही दया? जिथे ईश्वरच नाही आहे तिथे दयेचा प्रश्न येत नाही ना. इतके लोक भोळे भाबडे झालेले आहेत देवाच्याच नावानं, ईश्वराच्या नावानं. इतके लोक फसून गेलेले आहेत. त्यांना तुम्ही आधी जर समजून सांगितलं लोकांना, लोक ऐकत नाहीत. लोकांना वाटते किंवा ईश्वर आहे तोच माझं सगळं भलं करणार आहे, तोच माझा सुख करता, तोच माझा दुःख हरता, तोच माझा वार्ता विघ्नाशी आहे म्हणतात, ईश्वरच आहे म्हणतात, तोच माझा पालन करता आहे म्हणतात. पण भगवान बुद्धांनी ईश्वरवादाचं खंडन केलं. ईश्वर माझी कोणती वस्तू नाही आहे. तुमचा सुख करता तुम्हीच आहात, तुमचा दुःख हरता सुद्धा तुम्हीच आहात. दुसरं कोणी तुमचं भलं करू शकत नाही. यासाठी भगवान बुद्धांनी, म्हणजे हे तुम्हाला शॉर्ट सांगतोय मी, पण ईश्वरवादाचं तत्व आणखी जर विशद करायचं असेल ना 3-4 प्रवचन होऊन जातील. एवढं छोट्या छोट्या गोष्टी बुद्धाने सांगितलेल्या आहेत. ईश्वरवादाचं खंडन कसं केलं त्या ब्रह्मजाल सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. आपण फक्त वरवरच पाहत आहोत, समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ह्या ईश्वरवादाचं खंडन भगवान बुद्धांनी केलं आणि त्यानंतर ईश्वर निघून गेला तर आपोआपच जे वेद प्रामाण्य आहे ते पण निघून गेलं ना. कारण भगवान बुद्ध म्हणतात की हे जे वेद आहेत ना हे वेद पौरुषीय आहेत. म्हणजे हे कोणत्या तरी पुरुषानं लिहिलेले आहेत, हे कोणत्या ईश्वराचं नाही आहे. हे कोणत्या तरी व्यक्तीनं, पुरुषानं लिहिलेलं आहे, म्हणून त्याला पौरुषीय असं म्हणतात. आणि जर पुरुषानं लिहिलं याचा अर्थ त्याच्यामध्ये चुका असू शकतात ना. जर पुरुषानं लिहिलं, कोणत्या तरी व्यक्तीने लिहिलं, हमखास त्याच्यात काहीतरी चुका आहे, ते आपण त्याच्यावरती शंका घेऊ शकतो, आणि लोक काय म्हणतात, नाही नाही ते ईश्वराचं आहे, त्याच्यावर शंका नाही घ्यायची बरं, कारण ते ईश्वराचं आहे. पण बुद्ध म्हणतात की ते शंकास्पद आहेत, ते अपौरुषीय नाही, ते पुरुषानं लिहिलेलं आहे, त्याच्यात चुका असू शकतात, त्याच्यामध्ये काहीतरी काल्पनिक पण असू शकते, त्याच्यावर तुम्ही शंका घेऊ शकता. म्हणजे वेद प्रामाण्यावरती जे लोक विश्वास ठेवायचे त्याचंही भगवान बुद्धांनी जबरदस्त खंडन केलं. बुद्धाने सांगितलेलं आहे की वेद हे अपौरुषीय नाही आहेत, वेद हे पौरुषीय आहेत, वेद हे शंकास्पद आहेत. आणि त्यानंतर भगवान बुद्धांनी वर्ण व्यवस्थेचा सुद्धा प्रखर विरोध केलेला आहे. एकमेव भगवान बुद्ध होते बघा, एकमेव, दुसरं कोणीच नव्हतं की जो वर्ण व्यवस्थेचा विरोध करायचा. फक्त भगवान बुद्धांनी विरोध केला, वर्ण व्यवस्थेचा विरोध केला. भगवान बुद्धांनी म्हणजे फक्त बोललेच नाही तर भगवान बुद्धांना म्हणजे ज्या लोकांना समाजाने हीन लेखून दूर लेखलं अशाही लोकांना भगवान बुद्धाने जवळ धरलं की या, अरे सुनीत नावाचा भंगी या, अरे उपाली नावी या, सोपाक महार अस्पृश्य, सोपाक नावाचा अस्पृश्य, अरे या. तेच काय, अरे ब्राह्मण पण या, क्षत्रिय पण या, वैश्य पण या,
शूद्र पण या, स्त्रियांनी पण या, ध्यान मनन चिंतन करून तुम्ही दुःखमुक्त व्हा, निब्बाण प्राप्त करा. हे स्वतः भगवान बुद्धांनी करून दाखवलं. म्हणजे फक्त बोलले नाही भगवान बुद्ध, बुद्धानं केलं बघा हे. आणि बुद्ध म्हणतात की भिक्षूंनो, माझा जो संघ आहे हा संघ एका महासागराप्रमाणे आहे. जसं महासागरामध्ये विविध मार्गाने आलेलं पाणी येतं, ते पाणी समरूप होऊन जातं, त्या पाण्याचा रंग राहत नाही, रूप राहत नाही, मार्ग राहत नाही. तसं माझा संघ हा सुद्धा महासागराप्रमाणे. हे बुद्धानं करून दाखवलेलं आहे. बुद्धाने करून दाखवलं. म्हणजे वर्ण व्यवस्थेचा विरोध करणारा जर पहिला महापुरुष या भारतात जर कोणी असेल ना, तर ते भगवान बुद्ध होते. 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी वर्ण व्यवस्थेचा विरोध केला. भगवान बुद्धांनी जाती व्यवस्थेचा विरोध केला, प्रखर विरोध केला. आणि फक्त विरोधच केला नाही, फक्त तोंडाने बोललेच नाही, तर त्यांनी ते करून सुद्धा दाखवलं बघा. म्हणून बुद्धांना तथागत असं म्हणतात. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी तत्कालीन लोक मनावरती ज्या विचारांचा पगडा होता, त्या सर्व तत्वांचं खंडन भगवान बुद्धांनी केलं. आणि भगवान बुद्धांनी फक्त एवढंच केलं नाही, तर काही गोष्टी स्वीकार सुद्धा केल्या, काही गोष्टी सांगितल्या. कोणत्या? त्यापैकी पहिली गोष्ट आहे, जसं भगवान बुद्धांनी सांगितलं की आत्मा नाही आहे, तर मग सत्य काय आहे? आत्मा नाही आहे तर सत्य काय आहे? तर भगवान बुद्धांनी सांगितलं आत्मा नाही आहे, या ठिकाणी आपल्याला जे काही सुख अनुभवास येते, जे काही दुःख अनुभवास येते, त्या सुखाला त्या दुःखाला तुमचं मन कारणीभूत आहे. मनाचं अस्तित्व बुद्धांनी सांगितलं. मन हे मन जे आहे ना, हे तुमचं सर्व आहे. हे मन हाच तुमचा सगळं सर्व आहे. साध्या सोप्या भाषेत सांगितलं, मनो पुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा ततो न दुःख मनवेती चक्कंग वहतो पदंग. अरे मनच तुमचं सर्व आहे. मनच तुमच्या सगळ्या सुखदुःखाचं उगम स्थान आहे. जर तुम्ही वाईट मनानं बोलले, वाईट मनाने कार्य केलं, तर दुःख सुद्धा तुमचा पाठलाग तसंच करते, ज्याप्रमाणे बैलगाडीला जुंपलेल्या बैलांच्या पायांचा पाठलाग बैलगाडीची चाकं करतात. म्हणजे बुद्धानं आत्म्याच्या ऐवजी मनाचं अस्तित्व सांगितलेलं आहे. मन आहे सगळं काही, हे जे काही आहे हे सगळं काही फक्त तुमचं मन आहे बघा. मनाचं अस्तित्व भगवान बुद्धांनी मान्य केलं. आणि मनाच्या सुखाचा, मनाच्या दुःखाचा सुद्धा भगवान बुद्धांनी चिंतन केलं. हे जे दुःख येते ना माणसाला, माणूस जे दुःख करतो, त्या दुःखाला कोणता ईश्वर कारणीभूत नाही, कोणता आत्मा कारणीभूत नाही. या दुःखासाठी भगवान बुद्धांनी कार्य कारण भावाचा सिद्धांत सांगितलेला आहे. तुम्ही ते सकाळच्या वंदनेमध्ये म्हणता ना, अविद्या पच्चया संखारा, संखारा पच्चया वियानं, वियान पच्चया नामरूपं. हे याला प्रतित्य समुत्पाद सिद्धांत म्हणतात. ह्या 12 कडे आहेत. म्हणजे दुःखाची निर्मिती कशी होते? अविद्येपासून. या मानवी जीवनाबद्दलची अविद्या आहे, याच्यापासून अशा 12 कड्या सांगितलेल्या आहे. दुःखाची निर्मिती कशी होते, आणि मग दुःख नष्ट करायचं असेल तर एक एक कडी नष्ट करता 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 दुःख कसं नष्ट करता येते, यालाच म्हटलेलं आहे प्रतित्य समुत्पाद सिद्धांत. मागच्या प्रवचन मालिकेमध्ये आपण याच्यावरती स्पेशल प्रवचन केलेलं आहे की दुःख कसं निर्माण होते. दुःख कसं निर्माण होते तर कार्य कारण भाव, म्हणजे त्याला प्रतित्य समुत्पाद सिद्धांत असं म्हटलेलं आहे. हा सिद्धांत भगवान बुद्धाने सांगितलेला आहे. म्हणजे मन आहे बघा, या सर्व सुखाला दुःखाला तुमचं मनच कारणीभूत आहे. आणि म्हणून या मनाला चांगलं बनवणं गरजेचं आहे. या मनावर सुसंस्कार टाकणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुमचं मन चांगलं होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला सुख मिळणार नाही. आणि जर मनाला चांगलं करायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? त्यासाठी तुम्हाला पुण्यकर्म करावे लागतील, तुम्हाला पाप कर्म कमी करावे लागतील. पाप कर्म न करणे, जे चांगलं आहे त्याची उपसंपदा करणे, आणि मनाला सचित्त परियोदपनं, ही बुद्धाची शिकवण आहे. सब्ब पापस्स अकरणं, सर्व प्रकारचे पाप कर्म न करणे. कुशलस्स उपसंपदा, जे कुशल आहे, जे चांगलं आहे त्याची मनामध्ये उपसंपदा करणे. सचित्त, स्वतःचं चित्त, दुसऱ्याचं नाही.
सचित्त परियोद परी म्हणजे परिपूर्ण, दपन म्हणजे दर्पण, आरशाप्रमाणे एकदम स्वच्छ, मनाला परिपूर्णपणे स्वच्छ करणे, शुद्ध करणे, हेच तर बुद्धाची शिकवण आहे. एतं बुद्धान शासनं, हाच तर दुःखमुक्तीचा मार्ग आहे. हीच खरी दुःखमुक्ती आहे. तुमचं मनच चांगलं नाही तर तुम्ही बाह्य बाह्य कितीही चांगलं केलं पण मनच चांगलं नाही. ते म्हणतात ना, म्हणजे मन चंगा तो कटोती में गंगा, बरोबर आहे. अरे मन चांगलं असेल ना तर तुमचं सगळं सुख तुमच्याकडेच आहे. तुम्हीच तुमचे सुखकर्ता बनू शकता, तुम्हीच तुमचे दुःख हरता आहात, दुसरं कोणी तुमचा सुखकर्ता होऊ शकत नाही. हे बुद्धाने स्पष्ट केलेलं आहे. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी कर्मकांडापेक्षा तुमच्या आचरणावरती भर दिला की तुम्ही शील पालन करा, तुम्ही समाधीचा अभ्यास करा, प्रज्ञेचा विकास करा. हाच तुमच्या दुःखमुक्तीचा मार्ग आहे. शील कशासाठी? समाधीसाठी. समाधी कशासाठी? प्रज्ञेसाठी. आणि प्रज्ञा कशासाठी? विमुक्तीसाठी. आणि विमुक्ती दुःखमुक्तीसाठी आहे. बघा, तर शील, समाधी, प्रज्ञा हीच खरी दुःखमुक्ती आहे, ज्याला भगवान बुद्ध निब्बाण असं म्हणतात. मेल्यानंतर नाही, मेल्यानंतर नाही, ह्या जिवंतपणी. मेल्यानंतर कोण पाहिलं व काय होते आपलं, टेन्शन नाही घ्यायचं, टेन्शन नाही का मेल्यानंतर काय होते ते. हे जीवन सुखी झालं पाहिजे ना. तर या जीवनामध्ये मनाला चांगलं बनवणं, मनाला चांगलं बनवणं, सुसंस्कारित करणं, ते जे सुख आहे ज्याला भगवान बुद्ध निब्बाण असं म्हणतात. हे निब्बाण म्हणजे हे निर्वाण जे आहे, याच जन्मात आपल्याला प्राप्त करता येते. यालाच म्हणतात संदिग्धिको, याचं फळ याच जीवनात प्राप्त करता येते. तर हा निब्बाणाचं जे सुख आहे, ज्याला खरी दुःखमुक्ती म्हणतात, ही या जीवनामध्ये आपण प्राप्त करू शकतो. आत्म्याचं नाही, आत्म्याचा मोक्ष नाही, आत्म्याचा मोक्ष नाही. कशाचा मोक्ष? म्हणजे मोक्षच नाही आहे, सुख. या मानवी जीवनाचं सुख कोणतं आहे? आपलं मन सर्व प्रकारच्या राग, द्वेष, काम, क्रोध, मोह, माया, वासना, दुर्भावना या सर्व विकारांपासून मुक्त करणे आणि मनाला सचित्त परियोदपनं करणे, शुद्ध करणे, हेच खरं निब्बाण आहे. आणि हे निब्बाण प्राप्त करण्यासाठी धम्माचं आचरण करणं महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी या ब्रह्मजाल सूत्रामध्ये त्या काळातल्या सगळ्या 62 संप्रदायांचं खंडन केलं, आत्मवादाचं खंडन केलं, ईश्वरवादाचं खंडन केलं, वेद प्रामाण्याचं खंडन केलं, त्यानंतर वेद प्रामाण्याचं खंडन केलं आणि वर्णव्यवस्थेचा कडाडून विरोध केला. या उलट भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये मनाचं अस्तित्व सांगितलेलं आहे. भगवान बुद्धांनी कार्य कारण भाव म्हणजे प्रतित्य समुत्पाद सिद्धांताचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि बुद्धाची सर्वात मोठी शिकवण आहे सचित्त परियोतपनं, शील समाधी प्रज्ञेच्या मार्गाने मनाला शुद्ध करा, मन चांगलं करा, हाच तुमचा दुःखमुक्तीचा मार्ग आहे. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी निब्बाण प्राप्त करणे, या जिवंतपणे या जीवनामध्ये सुखी जीवन जगणे हे खरं सुख आहे. अशा प्रकारे भगवान बुद्धांच्या या तत्वाला आपण समजून घेतलं पाहिजे. तर अशा प्राचीन भारतातील या 62 संप्रदायाचं खंडन भगवान बुद्धांनी कशा प्रकारे केलं आणि भगवान बुद्धांनी आपल्या धम्माचं तत्व कसं प्रतिपादित केलं, याबद्दल आपण सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे चिंतन मनन करावं. तेव्हा सरते शेवटी आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करून आजची धम्म देसना या ठिकाणी समाप्त करतो.